नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर महिलांसाठी असणार आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, तिसरा हप्ता जो आहे त्याची तयारी सुरू झाली आहे. बहुतेक महिला ज्या आहेत त्या ठिकाणी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत असतील. बहुतेक महिलांना पैसे मिळालेले आहेत. अर्ज मंजूर होऊन देखील त्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत, तर त्या महिला देखील या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिला देखील या ठिकाणी पैशांची वाट पाहतात. तर बघा, त्या महिलांसाठी देखील मोठी खुशखबर. तिसरा हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. तिसरा हप्ता कुठे होणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती आपण खरी आणि ऑथेंटिक माहिती देत असतो. संपूर्ण माहिती आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती खरीच त्या ठिकाणी असणार आहे आणि तुम्ही लाईव्ह देखील त्या ठिकाणी पाहू शकता. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार. तर बघा, महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. आता कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना नव्याने अर्ज भरल्यानंतर देखील 1,500च रुपये मिळणार आहेत, 3,000 रुपये मिळणार नाहीत. त्यासोबतच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील जर तुम्हाला 1,500च मिळणार असतील, बहुतेक महिलांना त्या ठिकाणी 3,000 रुपये आलेले आहेत, फक्त तुम्हाला आता 1,500 रुपये येणार आहेत. त्याची काय माहिती ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, महिलांसाठी मोठी खुशखबर काय, तिसऱ्या हप्त्याच्या तयारी संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी लाईव्ह देखील पाहणार आहोत. त्यासोबतच या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. तर कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत ते देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती माननीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी दिलेली आहे ती आपण या ठिकाणी अगोदर माहिती पाहूया. त्यानंतर कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत त्याची माहिती देखील पाहूया. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया, थोडाही वेळ वाया न घालवता. कारण काम करताना त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे. तर माझी महिला, माझी मायमाऊली चांगलं काम करू शकते आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना निर्णय घेतला. फॉर्म भरायला सुरुवात केली. जुलैपासून द्यायला सुरुवात केली. काल ऑगस्ट संपला. आता जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचं आहे, काल आम्ही नागपूरला, राज्याची उपराजधानी आहे, तिथं दुसरा कार्यक्रम केला आहे. तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1,07,00,000 माझ्या मायमाऊलींना, लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले. आणि मध्यस्थी नाही, मायमाऊलींनो, यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. कोणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचं आधार कार्ड मधनं तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा, मधी नाही, तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीने नाही निघणार. तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा. आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला. त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1,60,00,000 लाभार्थी झालेले आहेत आणि 4,000 जवळपास 800 कोटी रुपये वाटले. 4,800 कोटी. आता तिसरा टप्पा येणार आहे. अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आम्ही 2 ते 2.5 कोटीचं साधारण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढलेत. की लोक पहिल्यांदा विरोध करतात. अहो, काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट, नागपूर बेंच इथं कोणतरी एकाने तिथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा. माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा, बंद व्हावी असं वाटतं ती. आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हात वर करा. खाली हात, माझ्या मायमाऊलींनी खाली हात करा. हे पाणी वगैरे. ह्यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी. हे चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे. अजितदादा वाद यामध्ये काही निवडणूक नाही. हा
माझा वाद आहे, त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, परंतु खोटं बोलणार नाही आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा, आत्ताच सर्व महिलांनी पाहिलं असेल, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितले तिसरा हप्ता तो त्या ठिकाणी नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे आणि तिसऱ्या हप्त्याची तयारी देखील त्या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. हे जे काही पैसे ते तुम्हाला सप्टेंबरमध्येच मिळणार आहेत. आता बघा, आता फक्त याच महिलांना सप्टेंबरपासूनचे पैसे मिळणार, लाडकी बहीणचे पैसे जुलै ऑगस्टचे पैसे नाहीच. तर पाहू शकता बघा, भरपूर महिला आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. मग त्या महिलांना फक्त सप्टेंबरपासूनचेच म्हणजेच 1500 रुपये मिळतील का, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. संपूर्ण माहिती काय, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते. बघा, महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. राज्यातील लाखो महिलांचा यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अजूनही महिला योजनेसाठी नोंदणी करतच आहेत. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे. मात्र मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करत प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी मुदत होती. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली. मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे. बघा, सर्व महिलांनी लक्षात घ्या, जर तुम्ही आता ह्या महिन्यात त्या ठिकाणी अर्ज करत असाल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळणार आहेत. ते फक्त सप्टेंबर महिन्याचे असतील. ठीक आहे, तर सर्व महिन्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी जी काय असते ती ओरिजिनल सांगत असतो आणि संपूर्ण माहिती ऑथेंटिक सरकारने जी माहिती दिलेली असते तीच आपण या ठिकाणी पाहत असतो. तर बघा, महिलांना त्या ठिकाणी खूप वाईट वाटू शकतं. तुम्हाला खूप वाईट वाटत आहे का, तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगू शकता. कारण बघा, अगोदर महिलांना त्या ठिकाणी जुलैपासूनचे पैसे मिळाले आणि तुमचे त्या ठिकाणी तुम्ही सप्टेंबरमधून अर्ज करत आहात म्हणून तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, तर बघा, जुलै ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे माहिती दिलेली आहे. तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, आता जर तुम्ही ह्या ठिकाणी नोंदणी केलेली असेल सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजेच याच महिन्यामध्ये जर तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये दिले जातील. ज्या महिलांनी अगोदर अर्ज भरले त्या महिलांना किती मिळतील बघा, ज्या महिलेला एकही रुपया मिळालेला नाही, 0 रुपये मिळालेले आहेत, 0 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना किती मिळतील तर 4500 रुपये मिळतील. ठीक आहे, त्यांनी जर अगोदर अर्ज केलेला असेल तर बघा, जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला तर तुम्हाला 4500 मिळतील. ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना किती मिळतील तर 1500 रुपये. केव्हा मिळतील हे 1500 रुपये तुम्हाला मिळतील सप्टेंबरमध्ये. त्याची तयारी देखील सुरू आहे. नाशिकमध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ह्या ठिकाणी स्वतःही ही माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ती माहिती देखील पाहिलेली असेल. संपूर्ण माहिती आपण खरी देत असतो आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.